एखाद्या संख्येचं सिंगल फॅक्टोरियल तर सगळ्यांना काढता येतं, पण रेल्वेच्या परीक्षांमध्ये, SSC GDच्या परीक्षांमध्ये डबल आणि ट्रिपल फॅक्टोरियल पण विचारतात. पण एकदम सिंपल आहे. पहा, आता 5 फॅक्टोरियल म्हणजे काय, हे तर फॅक्टोरियलचं चिन्ह हे सगळ्यांना माहितच आहे. तर इथे काय करायचं, 5 4 3 2 1 म्हणजे 5 ला 1 पर्यंत घेऊन जायचं आणि मध्ये करायचा गुणाकार. मला सांगा याचं उत्तर काय येतं? 5 चोक 20, 20 त्रिक 60, 60 दुनी 120, उत्तर येतं 120. लक्षात आलं? पण 5 नंतर डबल फॅक्टोरियल असेल तर काय करायचं बघा. याचा अर्थ काय असतो ऍक्च्युली, की 5 आधी घ्यायचं, आधी 5 घ्यायचं, नंतर 2-2च्या गॅपने मागे जायचं. 2 फॅक्टोरियल आहेत म्हणून 2-2च्या गॅपने मागे जायचं. 5 मधून 2 वजा केले किती येतात? 3, आणि 3 मधून 2 वजा केले तर 1. बघा ना, 2-2चा गॅप आहे कारण 2 फॅक्टोरियल आहेत. तर 5 त्रिक 15 आणि 15 गुणिले 1 15, याचं उत्तर येतं 15. सिंपल. 5 ट्रिपल फॅक्टोरियल. ट्रिपल फॅक्टोरियल याचा अर्थ आधी तर मी 5 लिहिणारच आणि 3 ने कमी करणार. 5 ला 3 ने कमी केलं काय येणार? 2, आणि नंतर अजून कमी नाही करू शकत कारण ते शून्याच्या पण खाली जाईल, म्हणून याचं उत्तर येतं 5 दुने 10. ऐकणे सिंपल सांगा. आता बघा, जर मी आकडे बदलले तर काय होईल? याच्यामध्ये बघा 3 फॅक्टोरियल आहे, इथे काय येणार? 3 2 1, उत्तर किती येणार? 6. 3 डबल फॅक्टोरियल, इथे काय येणार? 3 गुणिले 1 म्हणजे उत्तर येणार 3. हे बघा, हे वेगळं आहे. 3 फॅक्टोरियल कंस दिलाय आणि नंतर परत फॅक्टोरियल आहे. मग मला आधी काय करावं लागेल? हा कंस सोडवावा लागेल. 3 फॅक्टोरियल याचा अर्थ काय आहे? 3 गुणिले 2 गुणिले 1 कंसामध्ये, आणि त्याच्यानंतर पुन्हा फॅक्टोरियल आहे. मग 3 दुने 6, 6 एके 6, 6 फॅक्टोरियल. 6 फॅक्टोरियल म्हणजे 6 5 4 3 2 1, ज्याचं उत्तर येतं 720. ऐकणे सिंपल सांगा. कधी कधी तुम्हाला 0 फॅक्टोरियल पण विचारलं जातं. 0 फॅक्टोरियल नेहमी असतं 1, हे देखील लक्षात ठेवा. तर फॅक्टोरियल वरचा कुठलाही प्रश्न आला तुम्हाला सोडवता आला पाहिजे, त्यासाठीच हा विशेष प्रयत्न. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.